आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीतील साई चरणी साईबाबा मंदिरात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आज त्यांचा लोणी येथे दौरा आहे। मात्र त्याआधी आपण पाहतोय काल ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांच्यासोबत अमित शहा या ठिकाणी शिर्डीमध्ये आहेत आणि आता या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय अमित शहा आता साईबाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लोणी दौरा आहे आणि त्यानंतर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। काय एकंदरीतच माहिती? नक्कीच केंद्रीय मंत्री अमित शहा हे कालच रात्री 9 वाजता शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। शिर्डीतील सन अँड सन हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते आणि रात्रीच बरेच मंत्री जे आहे, मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल आणि इतर मंत्री, त्यांची रात्री बैठक देखील झालेली आहे आणि आता ते जे आहे ते साई समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचले आहे। या ठिकाणी पात्यपूजा करून या ठिकाणी पंढरपूर माझे ही आरती जी आहे ती होणार आहे आणि आरती घेतल्यानंतर अमित शहा जे आहे ते लोणीच्या दौऱ्यावर जाणार आहे। त्या ठिकाणी लोणीला गेल्यानंतर सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे आणि तसेच त्या ठिकाणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या कारखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी देखील तसेच नूतनीकरण समारंभ जो आहे तो देखील त्या ठिकाणी पार पडणार आहे। जी गोविंद, आता आपण पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहा यांच्या सोबत आहेत। आणखीन कोणकोणते मंत्री या ठिकाणी त्यांच्या सोबत उपस्थित आहेत त्या संदर्भात माहिती? बरेच मंत्री आहे। आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री आहे आणि त्यानंतर शिंदे साहेब देखील आहे। असे अनेक मंत्री जे आहे ते देखील त्यांच्या सोबत आहे आणि सभेच्या ठिकाणी सर्व मंत्री येणार आहे। साई मंदिरामध्ये काही मंत्री जे आहे त्यांनी सकाळी दर्शन घेतलेलं आहे, त्यामुळे सर्व मंत्री जे आहे ते लोणीच्या सभेच्या ठिकाणी सर्व या ठिकाणी स्टेजवर राहणार आहे। याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।